आम्ही सारे खवय्ये. नैवेद्य आपला झालाय दाखवून, आता करूया जेवणाची तयारी. कारण मेन जेवण तर आपल्याकडे असतंच आणि अगदी पंचपक्वान्न सहित आपलं जे जेवण असतं ते आपण नेहमीच करतो. पण त्यामध्ये जी वांग्याची एक भाजी जी असते त्या किंवा भरली वांगी आपण करतो, या वांग्याच्या भाजी ऐवजी जर का आपण वांग्याचा उपयोग एका वेगळ्या पद्धतीने केला तर तुम्हाला ते नक्की आवडेल. ही जी भाजी आहे ही पापडीची भाजी आहे आणि याच्यामध्ये आपण वांग्याचे जे काप आपण हमखास करतो, त्या वांग्याचे काप आणि ही पापडीची भाजी याचं कसं आपण मिश्रण केलेलं आहे हे तुम्हाला या रेसिपीमध्ये कळून येईल. त्यासाठी आपण साहित्य काय आधी घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतली आहे पापडी, सुरती पापडी आपण म्हणतो याला. सुरती पापडी त्याचे आपण पीसेस करून घेतलेले आहेत, कट करून घेतलंय. नंतर वांग्याचे काप करून घेतलेत, तसंच तांदूळाचं पीठ, नंतर साजूक तूप, फोडणी करता जिरं, हिरवी मिरची, धने, तिखट, हळद, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. तसंच थोडंसं नारळाचं दूध घेतलेलं आहे. आपण पॅन इकडे गरम करायला आपण ठेवूया. आधी पापडीची भाजी बनवून घेऊ. पापडीच्या भाजी बनवण्याकरता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालूया आधी पॅनमध्ये. आता ह्याच्यात मी साजूक तूप वापरतोय, पण तुम्हाला जर का तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल वापरू शकता. लोणी सुद्धा वरनं त्याला एक फ्लेवर येण्याकरता नंतर थोडंसं 1 चमचा लोणी वरनं घालू शकता. तर चवीत नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. पण रेग्युलर साजूक तुपाची चव सुद्धा खूप छान लागते. आपलं सणाचं जेवण आहे हे, त्यासाठी आपण भाजी बनवतोय. जरा तूप गरम झालं त्याच्यामध्ये आपण घालूया आधी थोडंसं जिरं आणि धने, थोडेसे धने घालायचे. आता याच्यात मी मुद्दाम कांदा, लसूण, आलं, टोमॅटो ह्यासारखे पदार्थ घातलेले नाही आहेत. नंतर घालूया थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरलेली, थोडंसं तिखट आणि ही पापडी. आपण आता ही शिजवून घेऊ चांगली. ही अशी तडका मारलेली ही सुरती पापडीची भाजी आपण नुसती जरी बनवली ना तरी मस्त लागते आणि पोळीबरोबर तर ही खरोखरच खूप चविष्ट लागते. त्याच्यामध्ये आपण आत्ता हळद घालू शकतो. भाजी आपली शिजती आहे, त्याच्यामध्ये आपण घालूया अगदी थोडंसं पाणी, म्हणजे ती जरा लवकर शिजेल. चवीकरता आपण घालूया थोडंसं मीठ. भाजी आपण आता ही शिजवून घेतोय थोडीशी. वांग्याच्या कापचे आपण जसे रेग्युलर वांग्याचे काप करतो त्या पद्धतीने करून घ्यायचे. पापडी आता चांगली शिजलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे घालूया नारळाचं दूध. नारळाचं दूध एवढ्याकरता कारण गणपतीच्या स्वयंपाकात आपण नारळाचं दुधाचा वापर करतो, त्यामुळे मी याच्या नारळाचं दूध घालतोय. ही भाजी आता आपण याच्यामध्ये थोडी शिजवत ठेवूया आणि नारळाचं दूध आपण त्याच्यामध्ये घातलंय ते थोडंसं आटून देऊया, म्हणजे थोडीशी घट्ट होईल आपली ही भाजी. तोपर्यंत आपण वांग्याचे काप तयार करू. वांग्याचे काप तयार करण्याकरता या तव्यावरती तवा इकडे मी रेडी ठेवलेला आहे. पण या वांग्याच्या कापांकरता हे तांदूळाचं पीठ आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडंसं त्याच्यामध्ये घालू थोडंसं तिखट आणि मीठ. मिक्स करून घेऊ आणि हे जे काप आहेत ते त्याच्यामध्ये थोडेसे घोळवून घेऊन आपण तव्यावरती चांगले त्याचे कुरकुरीत काप करून घेणार आहोत. तवा इकडे गरम करायला ठेवलेलाच आहे मी. त्याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं तेल. सगळ्या तव्यावरनं आपण तेल पसरून घेतलंय आणि हे जे काप आहेत ते आपण ह्याच्यावरती तळून घेऊ. भाजी पण शिजती आहे मस्त. त्याला आता थोडासा दाटसरपणा आलेला आहे, त्यामुळे हे आवश्यक आहे. अगदी 1-2 मिनिटं अजून आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण या तेलावरती आपण हे काप जरा चांगले कुरकुरीत करून घेऊया. त्याच्यावरती थोडंसं आपल्याला तेल लागेल घालायला.
चांगले ब्राऊन असे होऊन देऊया. या बोलमध्ये आपल्याला आता ते सेट करायचं आहे. सेट करण्याकरता हे जे काप जे आहेत आपले, हे आधी मी ह्याची लेअर देतो या बोलमध्ये. मस्त कुरकुरीत झालेले आहेत. हा जो हाफ आहे तो आपण खालती लावूया. त्याच्यामध्ये ही आता भाजी घालून देऊ. सुरेख कॉम्बिनेशन आहे हे. तुम्ही अशा टाईपची भाजी यावेळेला नक्की करून बघा. सो ही भाजी तुम्ही केलेल्या पुरी बरोबर अतिशय मस्त लागेल, कारण प्रत्येक बाईटमध्ये, प्रत्येक घासामध्ये तुम्हाला एक खुशखुशीतपणा, या साजूक नंतर या पापडीचा एक लुसलुशीतपणा, त्याची चव, हे सगळं आपल्याला या डिशमध्ये मिळणार आहे. आपल्याला थोडंसं आपण हे साजूक तूप ह्याच्यावरनं घालूया आणि अगदी थोडीशी ही कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि रेडी. मस्त पापडीची भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही अजिबात वेळ घालवू नका. लगेच याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. पापडीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सुरती पापडीची भाजी, वांग्याच्या चकत्या, तांदळाचं पीठ, साजूक तूप, जिरं, मिरची, धणे, तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर आणि नारळाचं दूध. कृती: प्रथम पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये जिरं, धणे, हिरवी मिरची, तिखट आणि सुरती पापडीची भाजी परतून घ्यावी. त्यामध्ये हळद, पाणी, मीठ आणि नारळाचं दूध घालून एक वाफ काढावी. तांदळाच्या पिठामध्ये तिखट आणि मीठ घालून त्यामध्ये वांग्याचे काप घोळवावेत आणि शॅलो फ्राय करून घ्यावेत. सर्व्ह करताना वांग्याच्या कापांवर पापडीची भाजी घालावी. वरून पुन्हा तळलेले वांग्याचे काप घालावेत. वरून कोथिंबीर आणि साजूक तूप घालून भाजी सर्व्ह करावी. आम्ही